नमस्कार. मी आज अशी एक रेसिपी बनवणार आहे जी फक्त 2 कप डाळव्यापासून बनणार आहे. पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे आणि गॅस न जाळता, न भाजता, न शिजवता फक्त 5 मिनिटात ही रेसिपी बनणार आहे. तर खूप छान रेसिपी आहे. स्किप न करता बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 8 ते 10 काजू आणि 8 ते 10 बदाम घेतलेत. तर काजू बदाम किती घ्यायचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि त्यात 2 इलायची टाकून मी अर्धा कप साखर टाकली. तुम्ही याच्यामध्ये मिश्री पण टाकू शकता आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर हे चाळायचं असेल तर चाळून घ्यायचं किंवा बारीक करायचं. मग बारीक केलं ना त्याला चाळायची गरज पडणार नाही. आणि आता हे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. तर हे दूध कसं आहे, जे आपण दूध गरम करून थंड करून फ्रीजमध्ये ठेवतो नंतर आपण काढतो ना, तर त्यावर जी साय येते ना, ते साईचं दूध आहे. जर तुमच्याकडे साईचं दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं दूधही घेऊ शकता, पण गरम केलेलं दूध असावं, म्हणजे गरम करून थंड झालेलं. तर आपल्याला ही मिठाई ना शिजवायची नाही आहे, अजिबात शिजवायची नाही, भाजायची नाही, काहीच करायचं नाही. म्हणून याच्यात सगळं आपण ऑलरेडी भाजलेलं शिजलेलंच घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच दूध टाकून हे छान मिश्रण फेटून घेतलं आहे. आता असं का करायचं की आपण साखर वाटून टाकली आहे ना, ती दाताखाली नाही लागायला पाहिजे. आणि आपण हे साईचं दूध टाकलं ना त्यात ती मेल्ट होते, म्हणून साईचं दूध टाकून ह्याला मिक्स करून ठेवायचं. आता तेच मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 2 कप डाळवं वाटून घ्यायचं. तर मी एकदाच 2 कप वाटल्या जाणार नाही, म्हणून मी 2दा करून वाटणार आहे. आता हे डाळवं पण तुम्हाला वाटल्यानंतर चाळून घ्यायचं तर घ्या, किंवा बारीक वाटून घ्यायचं, मग चाळायची गरज पडणार नाही. आता मी 1 कप पहिले वाटून घेतलं, नंतर दुसरं कप वाटून घेतलं. आता छान बारीक पावडर करून घ्यायचं. आता याला ना कोणी कोणी सत्तूचं पावडर पण बोलतं. तर खूप पौष्टिक असतं हे डाळवं खायला आपल्याला. तर नक्कीच अशी मिठाई करून बघा. तर ही मी डाळव्याची मिठाई बनवणार आहे. तर आता इथे ना मी अर्धा कप सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे. हे नारळाचा किस रेडीमेड आहे, तुम्ही घरीही करू शकता. वरच्या ते काळं छिलटं असतं ना खोबऱ्याचं, ते काढायचं चाकूनी आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. अशा प्रकारे पण करू शकता किंवा असं रेडीमेड पण आणू शकता. आता इथं अर्धा कप नारळाचा किस टाकला आणि 2 चम्मच मी दूध पावडर टाकलं. माव्याचा टेस्ट यासाठी मी 2 चम्मच दूध पावडर टाकलं. तर तुम्हाला दूध पावडर टाकायचं तर टाका किंवा स्किपही करू शकता. आणि 3 चम्मच मी इथे तूप टाकून घेतलं. आता हे सगळं मिश्रण छान मिक्स करायचं. 2 कप डाळ वाटून घेतलं, अर्धा कप खोबऱ्याचा किस टाकला, 2 चम्मच दूध पावडर, 3 चम्मच तूप टाकून हे सर्व मिश्रण छान असं मिक्स करायचं. तर इथे मी सगळं मिश्रण मिक्स करते. आता आपल्याला ना इथं दुधाची गरज पडणार आहे, कारण आपल्याला थोडं थोडं दूध करून याला मळून घ्यायचं आहे. तर याला पहिले ना दूध टाकायच्या आधी छान मिक्स करायचं अशा प्रकारे. आणि आता मी जे उरलेलं दूध होतं ना ते टाकून घेतलं आहे. वाटी पण पुसून याच्यात टाकणार आहे आणि परत याला मिक्स करायचं. आता दूध किती काय, म्हणजे आपल्याला दूध कसं लागणार आहे, तर आपण थोडं थोडं दूध टाकून हे मिक्स करत राहायचं. एकदा जास्त नाही टाकायचं, थोडं थोडं दूध टाकायचं. मी परत याच वाटीत अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि मी यातलं थोडं दूध याच्यात टाकलं आहे आणि आता याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदा दूध न टाकता असं थोडं थोडं दूध टाकून मिक्स करा आणि आपल्याला याचा घट्टसर मिश्रण करून घ्यायचं. तर बघू शकता असं एवढं घट्ट पाहिजे, हे घट्टच पाहिजे, याला नरम नाही करायचं, जास्त घट्टच करायचं आहे. आणि आता आपल्याला याच्यावर याच्या वड्या करायच्या आहेत. वड्या म्हणजे मी दाखवते व्हिडिओत पुढे. याचे 2 भाग करून घ्यायचे आणि परत याला हाताने थोडंसं मळून घ्यायचं. तर या पाटाला तेल वगैरे लावायची काहीच गरज नाही. चॉपिंग बोर्ड आहे तर याला गरज नाही आहे, कारण आपण याच्यात तूप दूध सर्व टाकलेलं आहे. तर अजिबात हे चिपकत नाही, बघू शकता थोडंही चिपकत नाही, ना हाताला चिपकत ना पाटाला चिपकत. तर इथे आता असं हाताने याला थोडं मळायचं आहे छान असं. आणि आता याची बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला असं मळून घ्यायचं. जाड बारीक तुम्हाला कसा पाहिजे त्यानुसार याचा रोल बनवून घ्यायचा. बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला असं हाताने रोल करत राहायचं याचं. आणि याचा रोल ना थोडा मोठाच म्हणजे जाडच ठेवा, म्हणजे ते छान दिसतं आणि
कापायलाही सोपं होतं. तर एक रोल मी बनवून घेतला. आता मी दुसरा रोल बनवते. तर याला पण हाताने थोडं असं मळून घ्यायचं आणि याचा पण रोल बनवून घ्यायचा. तर याच्यापेक्षा मी जसे रोल बनवलेत ना त्यापेक्षा तुम्ही थोडे जाडही रोल बनवू शकता. आता मी ते एक थोडासा जाड बनवला आहे आणि एक थोडा मी पातळ बनवला आहे. तर मी दोन्ही रोल आता बनवून घेतले आणि हे रोल आता ठेवायचे साईडला. आता इथे 2-3 काजू आणि 2-3 बदाम घेतलेत आणि हे सर्व बारीक कापून घ्यायचं. तुम्ही पाहिजे तर इथे थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या पण घेऊ शकता किंवा पिस्ताचे काप पण घेऊ शकता. मी काजू बदामाचे बारीक करून घ्यायचे आणि या रोलला हे काजू बदामाचे काप आपल्याला लावून घ्यायचे. तर तुम्हाला जर नसतील लावायचे तर स्किपही करू शकता, पण असं लावल्याने छान दिसतं, टेस्टही छान येतो. आपण जेव्हा ही मिठाई खातो तेव्हा दाताखाली क्रंचीपणा येतो. तर मी एका रोलला लावून घेतला आणि दुसऱ्याला पण आता लावते आणि परत याला गोल गोल रोल करून घ्यायचा. आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही ना ह्याला ना अर्ध्या तासासाठी सिल्वर पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजरमध्ये ठेवा, लगेच सेट होते. आणि याला फ्रीजरमध्ये न ठेवता अशी कट करून खाल्ली तरीसुद्धा चालते किंवा असंच पंख्याच्या हवाखाली अर्धा तासासाठी सेट होण्याकरिता ठेवून द्या. त्याला सेट करायची पण गरज नाही. तुम्ही याच्या वेगवेगळ्या प्रकारे वड्या पण करू शकता. म्हणजे ताटात सगळीकडे पसरून याच्या वड्या करायच्या, जशा पाहिजे तशा आकाराच्या, किंवा असे रोल बनवून कट करून घ्यायची. चव तर तीच येणार आहे. तर खूप साधी, सोपी, अजिबात टाईम न लागणारी रेसिपी आहे. आणि गॅसवर आपल्याला न गॅस चालू करायचं टेन्शन, ना याला मिक्स करायचं टेन्शन, ना भाजायचं टेन्शन, ना शिजवायचं टेन्शन. तर बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे. आता जे रोल होते ना ते मोठे होते, या प्लेटात बसले नसते, म्हणून मी त्याला मधून कट केला आहे. 2 रोलचे मी 4 रोल बनवले आणि आता याला मी असेच अर्धा घंटा असंच पंख्याच्या हवाखाली सेट होण्याकरिता ठेवून दिलं होतं. तो अर्ध्या घंट्यानंतर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर त्याला आपल्याला कापून घ्यायचं. बघू शकता किती सोपं आहे. अजिबात टाईम पण लागत नाही आणि लवकर होणारी रेसिपी आहे. आणि बघू शकता किती इझिली कटिंग होत आहे. सुरीला पण चिपकत नाही ना पाटाला चिपकत. तर इथे मी आता सर्व हे रोल कापून घेते. हे बघा किती छान दिसत आहे, पेड्यासारखी दिसत आहे. तर हेल्दी पौष्टिक मिठाई तुम्हाला आता खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची घरी बनवून खाऊ शकता. तर जर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर जी मिश्री भेटते ना, तर मिश्री तुम्ही टाकू शकता साखरेऐवजी आणि अशी मिठाई बनवून खाऊ शकता. आता ही मिठाई रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा, एक कमेंट पण करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.